माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू? मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळे त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत. मला नम्रपणानं सांगायचे 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला? तुम्ही काय म्हणला? शांत बसा. उत्तर घ्या, उत्तर घ्या. ह्याने काय विचारलं? ह्याने काय विचारलं? अरे ह्याने काय विचारलं? काय प्रश्न विचारला? उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं. असं नाही, असं नाही. आदित्यजी नाही नाही, उत्तर घ्यावं लागेल ना. नाही, आपण खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून बघा. मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय उत्तर द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. आमची काय झालं सभागृहामध्ये? अरे आमची काय लाज करता तुम्ही? तुम्ही काय केलं ते सांगा. अरे तुम्ही काय केलं नाही. तुम्ही काय केलं नाही. आम्ही केलं. तुम्ही काय केलं? काय केलं नाही. उत्तर बघा. प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर घ्या. नाही नाही, असं चुकीचं आहे. खाली बसा आपण. अरे काय, आपण खाली बसा. सर्वांनी खाली बसा. नाही 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 नाही, खाली 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 बसा. आपण खाली बसा. बघा हे बघा, तुम्हाला देतो भास्करराव. आपण खाली बसा. आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया. आपण खाली बसा सर्व. आपणही बसा जागेवर. सर्व जागेवर बसा. जागेवर बसा. तुम्हाला देतो. आपण खाली बसा सर्व. सर्वांना सांगा खाली बसा. चला खाली बसा. आदित्यजी खाली बसा. हो, तुम्हाला देतो. अरे काय ते सांगतोय. आपण सगळं जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. मंत्री महोदय उत्तर देता. खाली बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. देतोय. आपण देतोय. आपण जागेवर बसा. आपण जागेवर बसा. चला, काय तुमचं पॉइंट काय? सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे. मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय. आपण गांभीर्यानं, भुजबळ साहेब तुम्ही आहात, बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब, सर्वांनी जागेवर बसून घ्या. गिरीशजी जागेवर बसून घ्या. जागेवर बसून घ्या. यांचं ऐकून यांना देतोय. माझा अरे हो ना, आपण जागेवर बसा. जागेवर बसा. हो या देतो. आपण 5 मिनिट तुम्हालाच बोलतो. अतुलजी 1 मिनिट. आपण जागेवर बसा. 1 मिनिट. सर्वांनी जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये भास्करराव एक मिनिट बोला. गुलाबराव पाटील बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला. ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा. मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग आम्ही घेऊन आले. एका जन्माला हुशार होऊन आले का हे? अध्यक्ष महोदय, हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय. पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय आपण उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण पुढे जाऊया. पटतंय का बघा हे? नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज.
सन्माननीय अध्यक्ष पुढच्या लक्षवेधींना आपल्याला न्याय द्यायचा आहे. सन्माननीय सर्वांनी अध्यक्ष बसून घ्या. महाराज. सर्वांनी बसून घ्या. सर्वांनी बसून घ्या. याच्यानंतर उत्तर उद्या. हा सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा. ते रेकॉर्ड आपण काढा. आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मला सांगा. मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे, मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं. उलट मी काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला. 9 सप्टेंबर 2024 माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. मी तारखा, पत्र, कॉरेस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय. तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज, ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं, कदम साहेबांचं नाव घेतलं, उबाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं. तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या. कुठल्या विभागातले डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या. मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू. एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं. आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष महाराज? चला शेवटचा प्रश्न अतुल भातखळ करता. शेवटचा अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय देतो. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे, ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे, या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे. या संदर्भामधले 2 भाग आहेत. एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत. मला यात राजकारण करायची इच्छा नाही आहे, परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली. मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट, एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवा. क्रमांक 1. आता माझा जो प्रश्न आहे, या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून 500 मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर NOC पाहिजे असं परिपत्रक 2008ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं. केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा 2016ला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉलेशन जी आहेत, 2 मिनिट, त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले. माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी परत CODने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं 2016च्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2016च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत. पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाही आहे. तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाही आहे या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे.
सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल. चला काय हरकत आहे आदित्यजी? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये. इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात. अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणावर का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत. राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये. आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय. या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही. उलट 9 सप्टेंबर 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर द्या. एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण वर्णपत्र खाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं. तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता. आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 5. नाही अध्यक्ष महोदय बोला. हे काय मंत्री महोदय हे काय? मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला. अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते. त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं. मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या भुजबळ साहेब हे खरं आहे का खोटं आहे? त्याने तुमची परवानगी घेतलंय का? घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी? हे कोण आहे? मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर. कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत नाही. क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर 4 लक्षवेधी 4 ही पुढे केलेली आहे. पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5. अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना. अरे भास्कररावजी खाली बसा. अध्यक्ष चला भास्करराव जाधव ओ भास्करराव चला. लक्षवेधी क्रमांक 5 आहेत का अध्यक्ष महोदय? बोला काय म्हणता मंत्री महोदय? सन्मान हो ओ भास्करराव दादा खाली बसा. अरे काय आहे? ओ भास्करराव सन्मान्य अध्यक्ष महाराज, तुमचं खाली सन्मान्य अध्यक्ष महाराज, चला काय म्हणता? सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अरे सभागृहात काय झालं? अरे ओ भास्करराव जाधव ओ भास्करराव खाली बसा. आपसामध्ये बोलू नका. ओ भास्करराव जाधव साहेब
खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. ओ भास्करराव, अरे काय काय, खाली बसा. अरे खाली बसा खाली बसा. सभागृहाची बैठक मी 10 मिनिटासाठी तहकूब करत आहे. 10 मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे.